बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि धम्म अभियान धम्मरथ 16वा वर्ष आणि आज या ठिकाणी धम्मरथ नागपूरच्या दिशेला रवाना होणार आहे आणि सुरुवात या ऐतिहासिक धम्मभूमी या ठिकाणी आपण करणार आहोत। आजच्या या कार्यक्रमाला सन्माननीय उपस्थित मध्ये डॉक्टर वराळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। याचप्रमाणे पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष सन्माननीय बापूसाहेबजी कातळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे जगताप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, धावारे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, साधूजी कांबळे उपस्थित आहेत, तुषार भाऊ जगताप या ठिकाणी उपस्थित आहेत, आमचे संजीवजी तरस आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आयोजक यांच्या माध्यमातून गेले 16 वर्ष आज हे 16वे वर्ष आपण या ठिकाणी रथ कार्यरत आहे। मी सगळ्यांच्या नंतर नामोल्लेख घेऊन सन्मान करणारच आहोत। तत्पूर्वी मी डॉक्टर वराळे साहेबांना आणि बापूसाहेबजी कातळेंना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना बागुल सरांना सगळ्यांना विनंती करतो तथागतांना पुष्प अर्पित करून महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पित करायचे आहे। तथागतांना यानंतर किवळेगावचे भूमिपुत्र या रथाचे प्रमुख आयोजक दिवा बागुलसर करतील अशी मी त्यांना विनंती।
यानंतर जगताप साहेब यांचं या ठिकाणी सर सन्मान करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आहे ना 25 आहे सर घ्या तर 25 पण ठीक आहे सर 25 पण आहे. या ठिकाणी धावरे सरांचं अंकुशजी धावरे सरांचा सन्मान सर करतील. या ठिकाणी जाधव साहेबांचा नाही ठीक आहे साधूजी कांबळे. या ठिकाणी संदीपजी तरस यांचा पण सन्मान सर करतील. या या मस्त पुढे या लवकर या. देवराजी मस्के या लवकर या 2 मिनिट. उनवडीकर आणि प्रभा शिंदे हे सन्मान करतील. सुमनताईचा या ठिकाणी शिंदेताईचा पण या ठिकाणी सन्मान. हा दंबरथाला काय मदतीला पुढे असतात. दंबरथाला पुढे असतात. राघोजी बनसोडे दोघांना एकत्र टाकताना गुलाबाचं फुल त्यांच्याकडे असं अलीकडे नाही 4 मास कशाला अलीकडे. धम्मभूमी ते दीक्षाभूमी या ठिकाणून दिवा बागुलसर यांच्या माध्यमातून अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्याला कठीण परिस्थिती म्हणता येणार नाही. जर माणसाने एखादी गोष्ट मनात घेतली आणि ती ठरवली तर ते पूर्ण येण्याचं सामर्थ्य त्या माणसामध्ये असते. त्यामुळे मी सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की सर हे सोपं काम नाहीये आणि सर गेले 16 वर्ष ते काम या ठिकाणी करतात. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नुसते एका जातीला आरक्षण दिलं नाही किंवा एका जातीचं समर्थन केलं नाहीये. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या सर्व जाती धर्माचा सन्मान केलेला आहे आणि भारतीय राज्यघटनेमध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक जातीला स्वातंत्र्य दिलेलं आहे. त्यानंतर ज्या तथागतांचं आपण कार्य पुढे नेतो हे तथागत शेतकरी कुटुंबातले ओबीसी समाजाचे खऱ्या अर्थानं हे तथागत गौतम बुद्ध हे मराठा समाजाचे आदर्श आहेत. मराठा समाजाचे ते नेते म्हणजे हे आहेत. कारण का ते शेतकरी आहेत ओबीसी आहेत. त्यांनी कधी स्वतःला ब्राह्मण म्हटलं नाही कधी स्वतःला हे म्हटलं नाही. तथागत गौतम बुद्ध एक सर्वसाधारण माणूस होते आणि ते शेतकरी कुटुंबातले होते आणि ते ह्या सगळ्यात मोठ्या जे ओबीसी समाज आहे या ओबीसी समाजातले सुपुत्र आहेत. त्याच्यामुळे त्यांना जातीवादी व्यवस्थेने या ठिकाणी महारांचं हे आहे. बौद्ध हे महारांचे आहे. सरांनी गौंजेमध्ये फार सुंदर सांगितलं बौद्ध हे महारांचे आहे. अरे खऱ्या अर्थानं बौद्ध तथागत गौतम बुद्ध हे ओबीसी शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आज जगाचं कल्याण करायला निघाले आणि भारत देश या अर्थानं त्यांच्याकडे बघायला पाहिजे. आज जेवढे पण बौद्ध राष्ट्र आहे जपान सारखे राष्ट्र आहे त्या जपान सारख्या राष्ट्रांचा अमेरिकेला विकत आहे. अनेक देश या ठिकाणी बौद्ध राष्ट्र आहे आणि भारत देश हा बुद्धीनं एक ना एक दिवस तरी बौद्धमय होईल. कारण का बुद्धांचं जे ज्ञान आहे आणि बुद्धांची जे करुणा आहे बुद्धांची जे स्किल आहे ते जर सगळ्यांना पाळलं तर या भारत देशाचं उन्नतीच होणार आहे. हा भारत देश एकीकडे जागतिक सत्तेकडे जात असताना धर्मांध शक्ती जी आहेत प्रत्येकाला स्वतंत्र आपला धर्म आहे स्वतंत्र जात आहे स्वतंत्र श्रद्धा आहे. पण जे धार्मिक वातावरणामध्ये आणि अंधश्रद्धेमध्ये एवढा गुंतला गेलेला हा देश आहे काय पावलावर एक जात निर्माण होते पावलावर एक धर्म निर्माण होतो पावलावर एक भाषा निर्माण होते पावलावर एक झेंडा निर्माण होतो आणि पावलावर एक जातीभेदाचं समीकरण तयार होते. तर त्याच्यामुळे एकमेकाला उच्च नीच बघण्याची भूमिका या भारत देशामध्ये आहे. तर त्याच्यामुळे जर भारत देशाच्या लोकांनी जर ठरवलं की तथागत गौतम बुद्ध त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज आपले ह्या सगळ्यांचे बहुजनांचे राजे ज्यांनी या देशातली सगळ्यात जास्त तर 650 वर्ष मोगलांचं राष्ट्र होतं 150 वर्ष इंग्रजांचं राष्ट्र होतं. अनेक लोकांनी या भारत देशावर राज्य केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण आहे की ह्या देशातली लोक धर्मवेडे आहेत आणि धर्मवेडे असल्यामुळे
सगळ्या लोकांनी ओळखून चुकलं की हे जातीभेदाचं राजकारण करतात, त्याच्यामुळे हे सक्सेस होऊ शकत नाहीत. अनेक लोकांनी राज्य केलं. तथागतांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कुठलाही चमत्कार झाला नाही, कुठलीही दैवी शक्ती झाली नाही, कोणीच कामी आला नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी या सगळ्या गुलामगिरीतून आपल्याला बाहेर काढलं. त्यानंतर मग जे सुरू झालं फुले, शाहू, आंबेडकर, हा वारसा जो सुरू झाला अण्णाभाऊ साठेपर्यंत, हा वारसा तथागत गौतम बुद्धापासून छत्रपती शिवाजी महाराजांतर एकाच विचाराचे हे लोक कसे काय झाले. आज आपण जर इतिहास पाहतो, सेम विचार आहे यांचे. तथागत गौतम बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, मा जिजाऊ असतील, मा सावित्रीबाई फुले असतील, मा रमाई असतील, बाबासाहेब असतील, हे सगळेच लोक एका विचाराचे कसे काय. तर हे सगळेच लोक बौद्ध होते. बौद्ध विचाराने बौद्ध होते, स्वतः बौद्ध होते. त्याच्यामुळे हा भारत देश एकेकाळी अशोक सम्राटांचा भारत देश जो संपूर्ण बौद्धमय होता. त्यानंतर याचं काय झालं मी सांगत नाही, कारण की मी सरांच्या समोर जास्त बोलू शकत नाही. त्याच्यामुळे बापूसाहेबांना जायचं आहे. मी यानंतर जो आपल्या भागातील ऐतिहासिक धम्मभूमी आहे, या ठिकाणी जो धम्मरथ ऐतिहासिक धम्मभूमीवरून नाशिकला जाणारे, नागपूरला जाणारे, त्याचे हे 16वे वर्ष आहे. 16 वर्ष पूर्ण करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. ते बागुल सरांनी करून दाखवलेलं आहे. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी धावरे सर असतील, कांबळे भाऊ असतील, अजून त्याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी सहकार्य केलेले आहेत असे सर्वच जण. खरंच मला अभिमान वाटतो. ह्या गोष्टी करणं सोपं नाही. करण्यासाठी बरीच मोठी धमक लागते त्याला, आणि हे कंटिन्यू चालू ठेवणं ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अशाच प्रकारे विचारात परिवर्तन करण्यासाठी ही काळाची गरज आहे. जसं धर्मभाऊनी सांगितलं त्याप्रमाणे बागुल सरांचे सुद्धा त्या पद्धतीचेच विचार आहेत. सर नेहमी आम्हाला भेटले की सांगत असतात या गोष्टी कशा केल्या पाहिजे, कोणत्या गोष्टी काय केले पाहिजे. विचार बदलले तर समाज बदलणार, हे 100% खरं आहे. बाबासाहेबांनी सुद्धा तेच सांगितलंय की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिकलं तर सगळं होतंय, त्याच्यासाठी विचार बदलणं गरजेचं आहे. असो, आता मी जास्त वेळ घेत नाही. ह्या 16व्या धम्म अभियानाला माझ्याकडून मनापासून शुभेच्छा व मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. थांबतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तुमच्या माझ्या मुख्यदात्यांना विनम्र अभिवादन करतो. याच ठिकाणी 25 डिसेंबर 1954ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतामध्ये पहिल्यांदा बुद्धमूर्ती या ठिकाणी बसवली. आणि आपण प्रत्येक वर्षी या रथाचं प्रस्थान करत असताना या प्रस्थानाच्या वेळेला आपण बाबासाहेबांच्या नात्यातील व्यक्ती, बाबासाहेबांच्या घराण्यातील व्यक्ती, बाबासाहेबांच्या बरोबर काम केलेली व्यक्ती किंवा बाबासाहेबांना मदत केलेली व्यक्ती, अशाच व्यक्ती आपण आतापर्यंत रथाच्या उद्घाटनाला आणलेल्या आहेत. आजचं उद्घाटन ज्यांच्या हस्ते होणार आहे तुम्हाला खूप मोठं आनंद वाटेल. तुम्ही आज कोणाला पाहत आहात. तुम्हाला हे सगळ्यांना माहित आहे की आपल्या बापाला काही दिवस नोकरी करावी लागली, पैसे जमवावे लागले आणि जमवलेले पैसे घेऊन आपला बाप पुन्हा परदेशात जाऊन तुमच्या माझ्या भाकरीसाठी, तुमच्या माझ्या कपड्यासाठी, तुमच्या माझ्या जगण्यासाठी आपला बाप परदेशात होता. खरं तर बाबासाहेब दुसऱ्यांदा परदेशात जेव्हा गेले तेव्हा आपली आई कोणती प्रचंड आजारी होती. आणि माहिती मिळालेली आहे की त्यावेळेला रमाईला ट्युबरक्युलोसिस, याला आपण टीबीचा आजार होतो, हा आजार त्यावेळेला जास्त बळावला होता. डॉक्टरांचे उपचार चालू होते. जेवण तिला वेळेवर मिळत नव्हतं, बाळांपांना सुद्धा खायला नव्हतं. आणि बाईला टीबी केव्हा होतो, जेव्हा खायला मिळत नाही तेव्हा टीबी 100% होतो, अशक्तपणा. आणि मग अशा अवस्थेमध्ये रामूला कुठं ठेवायचं
असा बाबासाहेबांना प्रश्न पडला. तेव्हा डॉक्टरांनी सल्ला दिला होता की त्यांना सगळ्या विवंचनेपासून काळजीपासून थोडंसं मुक्त करण्यासाठी कुठेतरी दूर ठेवा. आणि मग बाबासाहेबांनी जे बाबासाहेबांचे जवळचे अत्यंत जवळचे घरगुतीही राजकीयही आणि सगळ्याच बाबतीत त्यांचे जे सहकारी होते त्याच्या सहकार्यांचं नाव होतं बळवंतराव हनुमंतराव वराळे. सगळ्यांना नाव माहिती आहे, जे कर्नाटकात राहत होते सगळ्यांना माहिती आहे त्यांना. आपल्या आई आणि त्यांचं नातं हे भावा बहिणीचं नातं मानले गेलेलं होतं. आणि म्हणून चळवळीमध्ये आजही चळवळीमध्ये बळवंतराव वराळे यांना बळवंतराव वराळे म्हणण्याच्या ऐवजी आजही वराळे मामा म्हणून ओळखलं जातं. वराळे मामा. आणि त्या वराळे मामांचे चिरंजीव, आज वराळे मामा जिवंत नाहीत, पण त्या वराळे मामांचे चिरंजीव हे ज्यांनी वयाच्या 12 वर्षापासून बाबासाहेबांना ह्या सगळ्यांनाच पाहिलेलं आहे. असे वराळे मामांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत बळवंतराव वराळे हे आज या ठिकाणी उपस्थित आहेत या रथाचं उद्घाटन करायला. बाकी पुढे आम्हाला ते दिसत नाही. सुनबाई डॉक्टर वत्सला वराळे मला ससून हॉस्पिटलमध्ये ससून हॉस्पिटल जे कॉलेज हा 75 त्याही डॉक्टरच आहेत. असं हे कुटुंब हा एक ज्यांना बाबासाहेबांचा खूप काळ सहवास लाभला, बाबासाहेबांचा सहवास लाभलेले लोक खूप आहेत. आपल्या प्रेक्षकांमध्ये बसलेली सुमन गुणवडीकर इतर बाबासाहेबांच्या अंगाखांद्यावर खेळलेली मुलगी आहे. म्हणजे बाबासाहेबांच्या ताटात जेवणारी मुलगी आणि तिचीच आई बाबासाहेबांना स्वयंपाक करून घालायची आणि ती रेग्युलर बाबासाहेबांच्या ताटातच जेवायची. ती जेव्हा तेव्हा तिला तिची आई हकलायची, पण ती बाबासाहेब परत तिला घेऊन बसायची. सुमन उभी राहा बाई जरा, तुझा चेहरा दिसते सगळीकडे तुझा चेहरा दाखव. आता ती म्हातारी झाली. चळवळीतली ही माणसं जी आहेत यांच्याकडे पाहून आमच्यासारखी लेकरं चळवळ शिकत गेलो. बाबासाहेबांच्या काळामध्ये जी माणसं प्रचंड मोठं काम करत होती त्या कामाची पावती, त्या पावतीच्या रूपानं आमच्यासारखे कार्यकर्ते दररोज घडत आहेत. आपण उद्घाटनाच्या वेळेला आतापर्यंत तुम्हाला माहित आहे रमाईचे नातेवाईक आणलेले आहेत, आपण दुसरे कंपनी पण आणलेले आहेत, आनंदराव आलेले आहेत, भीमराव आलेले आहेत. हो ते सगळे आपण जवळ सगळ्यांनाच आलेले आहे. प्रकृती स्वास्थ्यामुळे मीराताई नाही झाल्या, परंतु हे सगळेच आलेले आहेत आतापर्यंत. आणि आजला या 16व्या वर्षी अत्यंत हा माझ्या दृष्टिकोनातून चांगला प्रसंग आहे असं मी समजतो. आणि या प्रसंगाच्या निमित्तानं बाबासाहेबांनी जो विचार व्यक्त केला होता या समाजासाठी मला काय करता येईल, तुम्हाला इतिहास चांगला माहित आहे या ठिकाणचा. जेव्हा बाबासाहेबांनी ही मूर्ती बसवली, डॉक्टर साहेब ही मूर्ती जेव्हा बसवली आणि ती याच्यात आणलेली आहे, काचेच्या पेटीत मध्ये आणलेली आहे, तेव्हा काही लोकांनी विचारलं. बाबासाहेब म्हणाले की मी तुम्हाला आज नवीन देव देत आहे. तर मग लोकांच्या पुढे ती पेटी आणल्याच्या नंतर लोकांनी विचारलं की या देवाला मग तुम्ही आज कोंडून का ठेवलं, याला असं उघडा म्हणजे मग आम्हाला त्याला काहीतरी लावता येईल ना. बाबासाहेब म्हणले हो या देवाला काहीच लागत नाही म्हणून त्याला बंद करून आणलाय, याला काही लागत नाही. याला याचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही नीती तत्वाने चांगल्या यांनी फक्त वागा म्हणजे या देवाला सगळं मिळालं असं बाबासाहेबांनी त्यावेळेला म्हटलं. आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांनी याच ठिकाणी 25 डिसेंबर 1954 दुपारी 3-3:30 वाजता जे भाषण केलेलं आहे, या भाषणामध्ये बाबासाहेबांनी प्रचंड मूलगामी विचार दिलेला आहे. म्हणजे स्फोटक पण आहे आणि विचार करणारं भाषण पण आहे. स्फोटकामध्ये बाबासाहेब स्पष्ट सांगतात
की पंढरीचा पांडुरंग हा कोण आहे, कसा आहे. या ठिकाणी आपले शरदराव आलेले आहेत, जय भीम, समता सैनिक दलाचे, जे रथाबरोबर असतील. बाबासाहेबांचा मूलगामी जो विचार होता तो विचार अत्यंत महत्वाचा होता. आणि या विचाराच्या भोवती बाबासाहेब जेव्हा 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 त्या विचाराचा परामर्श घेत असताना समाजाला डोळ्यापुढे ठेवून बाबासाहेब प्रत्येक गोष्टीचा विचार करतात. बाबासाहेब असा विचार करतायत की माझ्या प्रत्येक कृतीमधून समाजाला नेमकं काय मिळणार आहे आणि कशासाठी मिळणार आहे. बाबासाहेबांनी त्या दिवशी एक स्फोटक विचार असा मांडला की पंढरीचा पांडुरंग वेगळा आहे आणि विठ्ठल वेगळा आहे. पांडुरंग वेगळा आहे आणि विठ्ठल वेगळा आहे. विठ्ठलाला कोणी कसं मारलं, खून कसा केला हे मी थोड्या दिवसात लिहिणार आहे असं बाबासाहेब त्यावेळेला म्हणाले. त्यांना म्हणजे लिखाण करायला फारसा वेळ मिळाला नाही, तो भाग वेगळा. परंतु पांडुरंग म्हणजे कोण आहे याच्याबद्दल त्यांनी विवेचन केलेलं आहे, सुंदर विवेचन केलेलं आहे त्या भाषणामध्ये. की हा पांडुरंग कोण आहे, पौंड्रू हा शब्द कुठून आला, पांडुरंग कोणाला म्हटलं जातं. आणि मग जर त्या ठिकाणी पंढरीच्या ठिकाणी जर पांडुरंग जर आहे तर पांडुरंगाजवळ रुक्माई कुठे आहे, तर पांडुरंगाचं मंदिर वेगळे, रुक्माईचं बल्लीकडेच वेगळे. असं हा सगळा विषय बाबासाहेबांनी मांडलेला आहे. आणि त्याच विषयाबरोबर बाबासाहेबांनी महत्वाचा मुद्दा मांडला की धम्म प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. जे भारतीय बौद्ध महासभेच्या ज्ञापन आणि नियमावलीमध्ये बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे की आपल्याला धम्माचा प्रचार करण्यासाठी काय करावं लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल हे तुम्हाला नीट समजलं पाहिजे. याच्यावर बाबासाहेब वारंवार बोलत आहे. पण बाबासाहेबांच्या महानिर्वाणानंतर बाकी या सगळ्या विचाराचं काय झालं मला ह्याच्याशी आवश्यकता नाही. पण जो विचार बाबासाहेबांचा मला पटला, जो विचार बाबासाहेबांचा मला मुलगामी वाटला आणि जो परिणामकारक वाटला, म्हणजे महाराष्ट्रावर जवळजवळ नाही म्हटलं तरी निम्म आयुष्य ते महाराष्ट्रावर व्याख्यान करण्यात गेलं. त्यामुळे समाजाशी भरपूर परिचय झाला होता. आणि मग मी विचार केला की बाबासाहेबांनी जर हे असं सांगितलेलं आहे तर मग इथून या ठिकाणी, आणि याच्यानंतर 2 वर्षांनी आपल्याला धम्मभूमी बाबासाहेबांनी दिलेली आहे, म्हणजे 1954 ला हे आणि 2 वर्षानंतर दीक्षाभूमी दिलेली आहे 56 ला. या 2 वर्षाचा मध्ये फरक आहे. मग मी तोच ढाचा धरला की मग बाबासाहेबांनी तर सांगितलेलेच आपल्याला की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, कशा पद्धतीने करावं लागेल. मग या रथाचं प्रयोजन सुरू झालं. आणि या रथाची पहिली चर्चा मी भदंत डॉक्टर पिस्सवंस यांच्याशी त्यावेळेला पहिली चर्चा केली. आणि चर्चा केल्याच्या नंतर मग पुण्यामध्ये कमिटी स्थापन केली. पुण्यातले सगळे मोठमोठे लोक याच्यात आली आणि पहिलं वर्ष फार सुंदरपणे पार पडलं. पहिल्या वर्षाला फार मोठा आघात झाला. नगर सारख्या शहरामध्ये प्रचंड पाऊस आला. पोलिसांनी आहे त्या ठिकाणी रथ बंद ठेवायला सांगितला. पण नेमकं त्या ठिकाणी पाणी वाढायला लागलं, पाणी रथाच्या पायऱ्यापर्यंत यायला लागलं. म्हणून रथ आपल्याला पुढं, तुम्ही होते, रथ पुढे न्यावा लागला. आणि कायद्याचं उल्लंघन केलं म्हणून आपल्यावर केस झाली. परत त्या रथामध्ये करंट आला, त्या याच्यात पाण्यात करंट आला, आम्ही रथावर, असा सगळा तो फार मोठा हे झाला होता. आणि त्याच वेळेला मी एका पायाने पूर्ण आधू होतो. हा पाय 90% तुटलेला आहे. कोणी तोडला, काय तोडला हे बऱ्याच लोकांना माहित आहे. तर ती केस नंतर आताशी 1-2 महिन्यापूर्वी ती केस आताशी जरा संपली. म्हणजे आता 12-13 वर्ष ती केस चालली. हे होत राहतं, या असे प्रकार होत राहतात. पण बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं, बाबासाहेबांनी हेही वाक्य जनरली बोलताना असं सांगितलेलं आहे की कुठल्याही चळवळीला जर त्यांचं मुखपत्र नसेल तर पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे चळवळीची वाताहत होते. म्हणून जाणीवपूर्वक नुसताच रथ नाही, नुसतेच प्रवचन नाही, तर त्याच्याबरोबर आपण समाजाला काय देऊ लागू म्हणून मग पहिल्या वर्षापासून आपण धम्म अभियान या नावाचं वार्षिक अंक त्या वर्षापासून सुरू केला आणि आजपर्यंत तो चालू आहे. त्याचं आता आपण विमोचन पण करणार आहोत. मला मुद्दा महत्वाचा असा, म्हणजे त्यांचा माझा आता तुम्हाला मोठा प्रश्न पडेल की सरांचा आणि यांचा परिचय कसा. तर नुकतंच 2019 ला मी 8 आणि 9 नोव्हेंबरला जागतिक
आंबेडकरवादी साहित्य संमेलन थायलंडला भरलं होतं आणि तिथे मला तो पुरस्कार जाहीर झाला होता आणि एका चर्चासत्राचा मी तिथे अध्यक्ष होतो त्या कार्यक्रमात आणि माझा कार्यक्रम झाल्याच्या नंतर मग आमची दोघांची ओळख झाली. नंतर मग आम्ही एकत्र फिरायला गेलो थायलंडमध्ये. मग आणखी जवळीक वाढली आणि मग ते त्यांच्याबद्दल मला मग ते खूप म्हणजे वराळे मामांचा माझा अभ्यास फार चांगला आहे, मला चांगलं माहिती. मी वराळे मामाच्या बाबतीत मी फार हे आहे असा सद्गतीत होतो की वराळे मामांनी आमच्या आईला कशा पद्धतीने सांभाळलं. वराळे मामांनी आमच्या आईला कशा पद्धतीने सांभाळलं, बहीण म्हणून कशा पद्धतीने सांभाळलं. जोपर्यंत बाबासाहेब येत नाहीत तोपर्यंत रमाईला त्यांनी इतकं सांभाळलं. आणि तुम्हाला ही कल्पना आहे असं त्याच वेळेला वराळे मामा त्यावेळेला अनाथ मुलाचं वसतिगृह पण चालू होतं. हे सगळ्यांना माहिती. एक दिवस असंच होतं की त्या वसतिगृहातल्या मुलांना जेवण नव्हतं. हे सगळ्यांना सगळं माहिती होतं. आपल्या आईने काय केलं त्या हे सगळ्यांना माहिती. त्याचे साक्षीदार डॉक्टर वराळे आहेत. हे लक्षात सगळ्या बाबासाहेबांच्या छोट्या मोठ्या आयुष्यात घडलेल्या ज्या बऱ्याचशा घटना आहेत त्याचे साक्षीदार आहे. हे क्रांतीचं साक्षीदार आहे. तसं पाहिलं हे क्रांतीचं साक्षीदार. आणि आम्ही फार आतापर्यंत जगलो एक चांगली की अशी माणसं आम्हाला चळवळीमध्ये पुन्हा 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 बाबासाहेबांचा ज्यांना स्पर्श झाला, बाबासाहेबांच्या विचाराचा ज्यांना स्पर्श झाला, त्यांच्या बाबासाहेबांच्या हातचा स्पर्श ज्यांना झाला ती माणसं आमच्या बरोबर आहेत. आम्ही खरंच स्वतःला आम्ही भाग्यवान वगैरे असं म्हणणार नाही, परंतु आम्ही खूप 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 चांगले आहोत, श्रेष्ठ आहोत. आम्ही अजिबात कनिष्ठ नाही, कारण आमच्याकडे एका महामानवाच्या विचाराचा स्पर्श झालेली माणसं आमच्या समोर जिवंत आहेत. ही सगळ्यात आणि ते आमच्या शेजारी बसलेत, आम्ही त्यांच्याशी बोलतोय आणि आता ते तुमच्याशी बोलतील. हा किती मोठा आमचा आनंदाचा भाग आहे, फार मोठा आनंदाचा भाग आहे. मी त्या दिवशी पण म्हटलं, डॉक्टर साहेब तुम्हाला ही चांगली कल्पना माहिती आहे की आपल्या चळवळीमध्ये जेव्हा काही नवीन सुरू झालं तर आपली माणसं काय करतात हे आपल्याला थायलंडमध्ये पण जाणवलं होतं. आपण थायलंडमध्ये झालेल्या प्रोजेक्ट क्लासेसचे आपण पण साक्षीदार आहोत. तसं हा रथ जेव्हा सुरू झाला तेव्हा असेच काही लोक बडबड करत होते, हे असं होईल ते तसं होईल, असं काय हे पंढरीच्या वारीसारखं आहे. अरे पंढरीची वारी आमचीच वारी आहे, ही वारीच आमची आहे, फक्त त्यांनी हायजॅक केली एवढंच. पण त्यांना बुद्ध हायजॅक नाही करता आला, कारण बुद्ध आमच्याकडे आहे. बुद्ध आमच्याकडे आहे, त्यांनी फक्त नाव वापरलं बुद्धाचं. त्यांनी बुद्धाला विष्णूचा अवतार म्हटलं म्हणून अवतार झाला नाही, तो आमच्यातच आहे. जो माणूस चांगला वागतो तो बुद्ध आहे, जो माणूस चांगला वागतो तो बुद्धच आहे ना. मग आम्ही सगळे प्रबुद्धाच्या मार्गाची माणसं आहोत ना. आणि या मार्गावर हे सगळं काम करत असताना मग हळूहळू आपण काय केलं डॉक्टर साहेब की महाराष्ट्रभर आपल्या जवळजवळ 24 कमिटी केल्या, जिथं जिथे रथ जातो. म्हणजे हा रथ इथून निघतो, मग हा नगर जिल्हा आहे, मग औरंगाबाद जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बुलढाणा, अमरावती, वर्धा, नागपूर, येताना जळगाव, सिल्लोड, असा हा 7 ते 8 जिल्ह्यातून हा दमरथ जातो. जवळजवळ 22 ते 25 तालुक्यातून जातो आणि जवळजवळ 257 खेड्यातून जातो. एवढा मोठा हा प्रचार झाला. आणि आज कितीला या रथाभोवती जवळजवळ 1,17,000 लोक आता आमच्याशी संपर्कात आहेत. आपलं एकच काम फक्त त्यांना धम्म शिकवणे, धम्मच शिकवणे, दुसरं काहीच नाही. आणि मग पुढे हा रथ जेव्हा चांगला चालला आणि मग त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्तानं मग त्या वर्षापासून आपण जी कमिटी आपल्या आहेत, या सगळ्या ठिकाणच्या ज्या कमिटी आहेत त्या कमिट्यांवरती एक जबाबदारी टाकली की तुम्ही आम्हाला स्वागत करता, तुम्ही रथाची मिरवणूक काढता, प्रवचन आमचं ऐकता, तुम्ही आम्हाला भोजन घालता, नाश्ता देता, सगळं देता. तर तुम्ही यापुढे एक काम करा की तुमच्या आसपास असं असणारं चांगलं कुटुंब, जे कुटुंब शिकलेलं आहे, जे कुटुंब शिकलेलं तरी नसेल पण संस्कारक्षम आहे, आणि ज्या कुटुंबामध्ये दारू पित नाही, सिगरेट पित नाही, बिडी पित नाही, ज्या कुटुंबामध्ये चांगली वागणूक आहे, असे धम्मामध्ये आदर्श कुटुंब भरपूर आहेत. आणि म्हणून मग अशा आदर्श कुटुंबांना, प्रत्येक अशा ठिकाणच्या आदर्श कुटुंबांना, म्हणजे 24 कमिट्यांचे 24 आदर्श कुटुंब, मग त्या ठिकाणी रथ गेल्याच्या नंतर अशा आदर्श कुटुंबांना आपण आदर्श बौद्ध कुटुंब म्हणून पुरस्कार देत आहोत. आजला या ठिकाणी आपण 4 लोकांना पुरस्कार तुमच्या हस्ते देणार आहोत. पुणे शहराचा पुरस्कार पण इथेच आहे, पिंपरी चिंचवड शहराचा पण इथेच आहे, देहू रोड हे उपनगर आहे तिथला इथंच आहे, आणि मावळात एक आपला आहे,
बाबासाहेबांचा जो बंगला आहे तिथला तोही पुरस्कार याच ठिकाणी आपण देणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं दुसरा एक तिसरा जो पुरस्कार आहे आपला तो रोख आहे. तो धम्मभूषण पुरस्कार आहे. तो रोख रुपये 5,000चा आहे आणि 5,000 रुपयाचीच मोठी ट्रॉफी, आपल्या पंचशिलेची शॉल, त्याचप्रमाणे बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ आणि संविधानाचा ग्रंथ असं त्यांना देऊन आपण त्याचा सन्मान करत असतो. पण त्याच्यामध्ये अट एवढीच आहे की तो पुरस्कार आपण दीक्षाभूमीवर देत असतो, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी देत असतो. म्हणजे ती अट एवढीच आहे की त्यांनी तिथं न्यायला तो यायचा, त्याचं जाण्या येण्याचं काय असेल ते पण आपण देऊ, पण ते तिथं आला पाहिजे. आणि तो रथावरनं लाखो लोकांच्या समोर आपण तो पुरस्कार देत असतो. ही कौतुकाची बाब. त्याच्यानंतर हळूहळू या धम्मरथामध्ये बरीचशी प्रगती होत गेली. आम्ही सुरुवातीला भाड्याने ट्रक घेत होतो, पण आम्हाला निवळ मिरवायला ट्रक पाहिजे म्हटलं तर कोणीच आम्हाला चांगला ट्रक कधी दिला नाही, मग तो काय बिघडायचा. आणि मग त्याच्यानंतर तुषार जगताप नावाचा तरुण कार्यकर्ता जेव्हा आमच्या बरोबर काम करायला लागला, मग त्यांनी त्या वर्षी त्याची फार हाल झाली रथाबरोबर. बंद पडा आम्ही त्याच्यावर जबाबदारी टाकली. लोक म्हणले रथ बंद पडा, जिकडे जायचं तर तिकडचे लोक काय म्हणले रथ राहू दे तिथं, तुम्ही फक्त प्रवचनासाठी पुढे या. मग असं केलं. मग त्या कार्यकर्त्याला त्यावेळेला खूप त्रास झाला. 2-2 दिवस त्याला तिथं रथाजवळ थांबावं लागलं. मी आपला पुढे गेलो. मग त्यांनी ती इच्छाच व्यक्त केली, नाही आपण काही जरी झालं तर आपण नवीन ट्रक घ्यायचा. त्यांनी स्वतःचे पहिले 50,000 टाकले, बाकीचे गोळा करत 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 मग हा ट्रक आता समाजाच्या मालकीचा झाला. हे सगळ्यात महत्वाचा भाग. हा, आता हा समाजाच्या मालकीचा झाला, कारण समाजाने त्याच्यामध्ये 1-1, 2-2 रुपये टाकले. आमच्याकडे जवळजवळ 1.5 गोणी डॉलर साठले होते. मोजायलाच मला वाटतं 2-4 तास गेले ते डॉलर. असं ते डॉलर काय आम्ही जमा केलेले पैसे असं करून डाऊन पेमेंट करून तो आपण हे घेतला, ट्रक घेतला. आणि संकट किती येतो, तो ट्रक घेतला 2017ला, तो घेतला यांच्या नावावर. काय काही दिवस त्यांनी हप्ते भरले आणि नंतर तो एका ठिकाणी कामाला लावला. 2 महिने लागला कामाला. त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्याच्या नंतर संपलं काम आणि हप्ते न भरल्यामुळे तो ट्रक सुद्धा कंपनीने ओढून नेला. आपला हा ट्रक ओढून नेला होता. म्हणजे तो जवळजवळ ओढून नेलेलं 568 दिवस तो फायनान्स कंपनीने ओढून नेला होता. रवींद्र एवढे दिवस नेला होता. मग ते संपल्यानंतर, लॉकडाऊन संपल्याच्या नंतर काय करावं त्याने 2-3 वेळा सांगितलं की तुम्ही एक काम करा, आम्ही हा विकतो आणि आमचे पैसे घेतो आणि तुम्हाला वर 1-1.5 लाख रुपये देतो. तर हे समाजापुढे मी मांडलं की बाबा तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेला ट्रक आहे आणि तो असं करायचा आहे. लोक बोलले नाही, फक्त सरांनी सांगावं पैसे पाहिजेत. शेवटी भरायची वेळ 15 दिवस राहिले, 15 का 8 दिवस राहिले फक्त ट्रक विकायचा. आणि मला आमच्या डॉक्टर आईने मग ते बळबळ म्हणले, नाही सर तुम्ही फक्त मी सांगेल त्या लोकांना बोला. त्या लोकांची फार इच्छा आहे तुम्हाला मदत करायची. आपण या धम्माभियानासाठी मोठ्या लोकांचे पैसे घेत नाही. वाम मार्गाने पैसा मिळत असतो त्याचे पैसे घेत नाहीत. रस्त्यावरच्या भाजीवाल्या बाईने 1 रुपया जरी दिला तर ते तिच्यामध्ये 1 खेळा जरी आला तर 1 खेळ्यामध्ये 2 प्लायवूड जोडले जातील. म्हणजे आपण त्या पद्धतीचे पैसे घेतो. आपल्याकडे उभे लोक पैसे घ्यायला, आपण कधीच घेतलं नाही, घेणारही नाही. आणि मी मेल्यानंतर माझ्या ह्या पोरांना मी तेच सांगतो की नाही, हरामाचा कोणाचा चुकीचा पैसा आपल्या चळवळीला द्यायचा नाही आणि आपली चळवळ बरबाद करायची नाही. कारण आतापर्यंत आंबेडकर जयंतीला बाहेरचा पैसा वापरला म्हणून आपले कार्य जयंती धिंगाणा करायला लागले, कारण तो फुकटचा पैसा होता. आमच्यातले असं की आमचे कार्य आमच्याच स्वतःचेच पैसे घालून हे काम करतात. सगळेच आमचे पोरं, सगळी जी पोरं आहेत आमची ती स्वतः हे करतात. आजही या संपूर्ण कार्यक्रमाचे सगळं नियोजन आमचे या विभागातले प्रमुख धर्मपाल तंत्रपाळे हे सगळं नियोजन त्यांनी केलेलं. मी इथं काहीच पाहिलं नाही. रात्री रात त्यांच्याकडे, जेवणही त्यांच्याकडे, आता सगळं या सगळंच होतं की या रथाचं जेव्हा महत्व लोकांना कळालं त्यामुळे याच्यामध्ये खूप चांगली माणसं मिळत गेली. भरपूर लोक जवळ आली बरं का, हे लक्षात घ्या. भरपूर लोक जवळ आली, पण जवळ आलेली लोक गायकवाड साहेब या पुढे या, इथं पुढे या. आहे ना जागा नाही? बरं ठीक आहे या. ही सगळी या सगळ्याच मुलांनी हा रथ पुन्हा उभा केला. आणि जेव्हा मी लोकांना आव्हान केलं की रथ आपला ट्रक ओढून नेलेला आहे आणि आता 568 दिवस झालेले आहेत, मध्यंतरी त्याची थोडीशी गोळाबेरीज करताना तुषार गेला, किती होतील काय होतील सगळे त्यांनी आजमावून आणलं. मला सांगितलं, म्हणलं आता काय करावं. शेवटी आमच्या डॉक्टर आईच्या म्हणण्यानुसार
मग मी 2-4 लोकांना सांगितलं, 4च लोक मोजून 4 लोकांना सांगितलं. 4 लोकांना सांगितलं, ती बातमी जवळजवळ 50 लोकांपर्यंत कशी गेली काय कळत नाही. 50 मधल्या 35 लोकांनी पैसे पाठवले आणि 4.5 लाख रुपये उभे राहिले 15 दिवसात. आणि उभे राहिल्याच्या नंतर सुनीताताई नाही आले का, ते पैसे उभे राहिल्याच्या नंतर मग तो रथ सोडवला. तो रथ तेव्हा सोडवला आणि सोडवल्याच्या नंतर लगेच त्याच्यावर डागडुजी करून आता रथ जायला सजला. अशा सगळ्या अडचणी निर्माण होत गेल्या. खरं तर महाराष्ट्राच्या पूर्ण परिचित आहे मी, महाराष्ट्राला पूर्ण परिचित आहे आणि विशेषतः इतर जातीमध्ये माझा जास्त प्रभाव आहे. मराठा समाज, ओबीसी समाज यांच्यावर जास्त प्रभाव आहे माझा. जर त्यांना मी म्हटलं असतो की आमचा रथ असा असा झाला आणि इतके पैसे द्या, 100% ते पैसे एका दिवसात मिळाले असते. पण भीक मागून लाचारी पत्करणं हे आपल्या बापानं कधीच शिकवलं नाही आपल्याला, आणि ते करायचं. आणि जो कार्यकर्ता लाचार होतो, तो चळवळ विकून खातो. ही बाबासाहेबांनी आपल्याला सांगितली. जर कार्यकर्त्याला संध्याकाळची भाकर जर नीट मिळाली नाही तर भाकरीसाठी तो चळवळ विकतो, लाचारही होतो आणि बाबासाहेबांना विकतो. आणि फुकट आलेले पैसे मस्तपैकी रस्त्यावर धिंगाणा करण्यात जातात, आट्यापाट्या खेळण्यात जातात. आमच्या बरोबर काम करणारे सगळेच आमचे ध्यासगुप्त सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे संघटक हे सगळे प्रचंड प्रामाणिक आहेत. असं परिवर्तन होत गेल्याच्या नंतर मग आम्हाला तिसरं परिवर्तनच्या टायमाला आम्हाला मग जाधव साहेब मिळाले. जाधव साहेब ते आता फार त्यांची मिलिटरी मध्ये फार मोठी पोस्ट होती. आतापर्यंत भारतातल्या जवळजवळ 2 राष्ट्रपतींना त्यांनी रणगाड्यातून फिरवलेले आहे. आपल्या भारतातले रणगाडे जेव्हा तयार होतात बरं का, आपल्या भारतातले रणगाडी जेव्हा तयार होतात तेव्हा फायनल चाचणी त्यांच्याकडे असते. त्यांनी फायनल केल्याशिवाय रणगाडा बाजारात आला नाही, सैन्याला ताब्यात दिला नाही. आणि ते टेस्टिंग करताना राष्ट्रपती त्यांच्या बरोबर असायचे. एवढा मोठा माणूस या धर्मरथाला संरक्षण म्हणून मिळाला. नंतर आमचे शरदराव सावंत, निकाळजे साहेब, ही सगळी मंडळी नंतर मिळत गेली. आणि या सगळी मंडळी मिळाल्यामुळं हा रथ आतापर्यंत चालला. आणि विशेषतः या ठिकाणापासून तर शेवटपर्यंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा, या बौद्ध महासभेचे इथं सोडून द्या, इथलं सोडून नाही, इथं पिकतं तिथं विकत नाही. आम्हाला अनुभव आहे भारतीय बौद्ध महासभेतला, आम्ही त्याचा पदाधिकारी पण आहे. आपल्या इथं जे काम चाललेले इथे फार एकमेकांना द्वेषपूर्वक असं हे करतात. परंतु जर पुढे गेलं तर आतापर्यंत आपल्याला भारतीय बौद्ध महासभेच्याच कार्यकर्त्यांनी, रोकडे साहेब, भारतीय बौद्ध महासभेच्याच कार्यकर्त्यांच्या तिकडे कमिटी आहेत आणि ते आपल्या बरोबर काम करतात. आणि इथले दूर जातात, काही पिकतं तिथं विकत नाही. बाबासाहेबांना या देशात फार कमी लोकांनी ओळखलं, बाहेरच्या देशांनी जास्त ओळखलं. बाहेरच्या म्हणून बराक ओबामा हे म्हणत होता की जर बाबासाहेब माझ्या देशात असते तर मी त्यांना सूर्य नाव दिलं असतं. निव्वळ त्यांनी भारताचं संविधान मुंबई ते दिल्ली, निव्वळ भारताचं संविधान मुंबई ते दिल्ली या प्रवासात फक्त त्यांनी प्रिॲम्बल वाचलं, पटपट पानं उचलताना त्यांनी 14, 15, 16, 17, 18 आणि 32 पर्यंत ते सेक्शन त्यांनी कलम वाचलं. ते वाचल्याच्या नंतर ते बराक ओबामा वेडं झालं. काय म्हणलं हे संविधान आहे, म्हणजे 2-4 पानं तर असे आहेत तर बाकी 395 कलम कसे असतील. आणि जेव्हा ते इथून तिथे गेलं, जगातलं सगळ्यात मोठं असणारं व्हाईट हाऊस, त्या व्हाईट हाऊस मध्ये त्यांनी पहिली बाबासाहेबांची जयंती केली. आणि आजही जवळजवळ 52 ते 55 देशामध्ये आपल्या बापाची जयंती होते. आणि इथे आपल्या बापाच्या विचाराला विरोध केला जातो. आम्हाला ते दररोज पचवावं लागतं. आमच्यावर सुद्धा खूप संकट आलेली आहेत. म्हणजे हा रथ नेताना कोणीतरी पोलिसाला टीप दिली, एक दिवस पोलिसांना टीप दिली, या रथामधला जो माणूस आहे त्याच्या अगोदर माझ्या 2 वेळा हल्ले झाले होते, त्याच्यामुळे म्हणले हा रथामधला जो माणूस आहे हा थोडासा असा आहे तसा आहे तसा आहे असं काहीतरी सांगितलं कोणतरी. त्यावेळेला जामठी म्हणून गाव आहे, जामठी गावामध्ये दुपारचं प्रवचन होतं आणि दुपारचं भोजन पण होतं. मग तिथे फार पोलीस आले. म्हटलं रथावरून एखादा पोलीस असतो, पण आज 10-12 पोलिसांना अधिकारी कशा येतात. त्यांनी ते मला कळालं की त्यांना कोणतरी काहीतरी झालं. मग ते प्रवचन सुरू केलं त्यांच्यासमोर. आणि जेव्हा आपण 5 शिलजी भगवान बुद्धाची ती सांगितली, म्हणजे खून करायचा नाही, बलात्कार करायचा नाही, चोरी करायची नाही, खोटं बोलायचं नाही आणि व्यसन करायचं नाही. आणि जर केलं तर काय होईल,
गुन्हेगार, आणि लगेच पोलिसांना तिथंच सांगितलं, जर बलात्कार केला तर सांगा सेक्शन, त्यांनी सेक्शन सांगितलं, जर चोरी केली तर सांगा म्हणलं सेक्शन, त्यांनी सेक्शन सांगितलं, खून केला तर काय म्हणजे 302 मध्ये मारावंच लागेल त्याला. म्हणलं बघा मग, आमचा गौतम बुद्ध कायद्यानं वागा हे सांगतो का नीतीचा कायदा हा सर्वश्रेष्ठ कायदा आहे. जेव्हा नीतीला कायद्याचं स्वरूप येतं, जेव्हा नीतीला कायद्याचं स्वरूप येतं तेव्हा मानवतेचा विचार तिथे प्रगल्भित होण्याचं काम होतं. आणि हे जेव्हा नीट सांगितलं, 1.5 तासानंतर तोच PSI उठला, आपल्या पाया पडला आणि मला वाटतं 3 का 4 हजार रुपये त्यांनी दानपात्रात टाकले आणि निघून गेले. आणि त्याच्यानंतर मग आता पोलीस आपल्याला एवढं सहकार्य करतात, एवढं चांगलं सहकार्य करतात. सगळं आमचे दादासाहेब त्यांनी एकदा ते मेडल लावले, त्यांना जवळजवळ 10-12 स्वर्ण पदक आहेत दादासाहेबांना. एकदा ते इथं लावले की दीक्षाभूमीवर मग काय घाबरायचंच कारण नाही, ते सगळे येऊन बाकीचे सॅल्यूट करतात त्यांना. हा आपल्या कर्तृत्वाचा पराक्रम आहे, हे आपल्या कर्तृत्वाचं वजन आहे. आणि अशा विचारानं, अशा वजनाच्या विचारानं आम्हाला खऱ्या अर्थानं माणसं मिळत गेली. आणि या मिळालेल्या माणसांनी हा धम्मरथ आतापर्यंत टिकवला. हा धम्मरथ कोणी टिकवला तर हा धम्मरथ सामान्य माणसाने टिकवला, तुम्ही टिकवला. मी फक्त निमित्त मात्र आहे, हे करायला मी फक्त निमित्त मात्र आहे. आणि ते निमित्त मात्र मला बाबासाहेबांनी माझ्या कानात सांगितलेले की तुला जागावं लागणार आहे, कारण तू सुशिक्षित आहेस. या सुशिक्षित लोकांवर जास्त जबाबदारी बाबासाहेबांनी दिलेली आहे, फार मोठी जबाबदारी. आणि जेव्हा ती जबाबदारी काही पार पाडली नाही तेव्हा आग्र्याच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले की पढे लिखे लोगों ने मुझे धोका दिया. आपल्याला त्यासाठीच काम करायचंय की आपल्या मनाला आपण सांगायचं की नाही, त्या बापाशी बेईमान होणार नाही आणि मी कधीही बापाच्या त्या शब्दाला, कधीच त्या शब्दाला मी जागल्याशिवाय राहणार नाही, मी नाही बेईमान होणार बापाशी. अशा पद्धतीनं हा सगळा उपक्रम हा चालू आहे. हा प्रस्तावनेचा भाग मी मुद्दाम हे केला. आजला या ठिकाणी जी 4 मंडळी आहेत, जे 4 कुटुंब आहेत, दत्ता गायकवाड आणि सुनीता गायकवाड यांचं एक कुटुंब या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर रवींद्र बाराथे आणि सुनीताच बाराथे ना, सुनीता बाराथे तेही या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर आष्टगे म्हणून आहे कुटुंब आहे, मच्छिंद्र आष्टगे आणि त्यांच्या मिसेस, आणि त्यानंतर लिंबाजी लांडगे आणि लिंबाजी कांबळे आणि विद्युलता कांबळे, असे 4 कुटुंबांना आपल्याला पुरस्कार पण द्यायचा आहे. आणि रथाचं आपल्याला इथून प्रस्थान करायचं आहे. मी माझ्या प्रस्तावनेमध्ये मला वाटतं खूप काही बोललो, माफी असावी. यानंतर पुन्हा सूत्रसंचालन जी करणारे मी त्यांच्याकडे हा माईक देतो. या ठिकाणी बुद्धविहार कृती समितीचे सरचिटणीस अशोकराव गायकवाड आले, त्यांना विनंती करतो त्यांनी पुढून बसत आहे. अशोकराव गायकवाड. यानंतर सर वरडताई आणि बाबू सरांचे असते. तुम्ही थोडस तुम्ही सोडा हात. नाही तुम्ही सारखं पुढे नुसते उभे राहा तुम्ही शेजारी. नागेशजी टेंभुरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या मिसेस पण या ठिकाणी उपस्थित आहे. नागेशजी जरा फोटो घ्या व्यवस्थित. विशेष म्हणजे सर त्यांचे मोठे बंधू ऍक्सिडेंट मध्ये वारले. 2-3 दिवस पुण्याला होते, पण ते दुःख बाजूला सोडून या ठिकाणी या ठिकाणी पुस्तकाचं प्रकाशन होईल. पुस्तकाचं त्या सर्वांना या ठिकाणी पुस्तकाचं अशोकराव या
सगळ्यांच्या तुषार एक या ना जास्त दुसरी गोष्ट इथे हजर असणारे जे कुटुंब आहेत ज्यांना पुरस्कार दिले ते इकडे या दाबून घ्या सर का पुढे अरे गो आम्ही पण इकडे आमचं पण करू. आहे ना तुला सोडून कसं होईल खूप खूप धन्यवाद. हा अच्छा गेल्या वर्षीचा आजचा पुरस्कार करण्यात आणि महत्वाचा जो सन्मान आहे आगळे सरांचा या ठिकाणी पोशाख देऊन सन्मान होते. हे रथाचे या ठिकाणी आता धम्मभूमी दीक्षाभूमी परत उपस्थितांना मी प्रथम जय भीम. महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आरक्षणाचे जनक गोरगरिबाचे कणवाळू राजे छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता सावित्रीबाई माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो आणि या कार्यक्रमास मला संयोजकांनी विशेषतः माझे मित्र डॉक्टर बागुल साहेबांनी मला ही संधी दिली, ही सुवर्ण संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत ऋणी आहे. आणि माझ्या कुटुंबियातर्फे माझ्यातर्फे वैयक्तिक माझ्यातर्फे मी त्यांचा खूप आदरपूर्वक त्यांनी जे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आज मला खरोखरच खूप अभिमान वाटतो की ज्या ठिकाणी बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने जी भूमी पावन झाली त्या भूमीला म्हणजे देहू रोडला मला येण्याचं भाग्य मिळालं, त्याबद्दल मी पुन्हा बाबूसाहेबांचे आभार मानतो. खूप दिवसाची माझी इच्छा होती की या ठिकाणी भेट द्यावी. माझ्या वडिलांनी बाबासाहेबांच्या बरोबर या ठिकाणी बुद्धमूर्ती ज्या वेळेला सुपूर्द केली बाबासाहेबांनी त्यावेळेला माझे वडील त्यावेळेला उपस्थित होते. हा इतिहास आहे आणि हा इतिहास खरोखरच मला अभिमानास्पद वाटतो. आमच्या वराळे कुटुंबियाचा विशेषतः माझ्या वडिलांचा बाबासाहेबांचा जवळजवळ 34-35 वर्षाचा संपर्क झाला आणि माझ्या वडिलांची राजकीय कारकीर्द, सामाजिक कारकीर्द, शैक्षणिक कारकीर्द या सर्व कारकिर्दीमध्ये बाबासाहेबांचा फार मोठा सिंहाचा वाटा होता आणि बाबासाहेबांच्या अत्यंत निकटवर्ती म्हणून बाबासाहेब आणि वडिलांचे संबंध होते. आमच्या दोन कुटुंबियामध्ये एवढे जिव्हाळ्याचे संबंध होते की 1936 साली प्रथम बाबासाहेब धारवाड आले. त्यांनी
बहिष्कृत हितकांनी सभेतर्फे शेड्यूल कास्ट फेडरेशन आणि शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांच्यासाठी मागासवर्गीयांच्यासाठी वसतिगृह धारवाडला काढलं आणि त्या वसतिगृहामध्ये माझ्या वडिलांची सुपरिटेंडेंट म्हणून नेमणूक केली आणि तिथून बाबासाहेबांच्या आणि माझ्या वडिलांच्या संबंध आला. पहिली भेट माझ्या वडिलांची आणि बाबासाहेबांची कोल्हापूरच्या सर्किट हाऊसमध्ये 1922 साली झाली आणि ती भेट सुद्धा फार महत्वाची आणि ऐतिहासिक होती. त्यावेळेस माझे वडील राजाराम कॉलेजमध्ये इंटरमिडिएटला शिकत होते आणि घरची हालाकीची परिस्थिती असल्यामुळं त्यांनी असा विचार केला की आपण शिक्षण पुढं घेऊ शकत नाही, तेव्हा काहीतरी फॅमिली कुटुंबाला सुद्धा मदत होईल आणि आर्थिक थोडंसं पाठबळ मिळालं तर बरं होईल या दृष्टीनं त्यांनी सर्व्हिस करण्याचा विचार केला. म्हणून बाबासाहेब सर्किट हाऊसला उतरले ते समजल्यानंतर बाबासाहेबांच्याकडून आपण काहीतरी विनंती करून काय होतंय का सर्व्हिसच्या बाबतीत म्हणून विचारण्यासाठी माझे वडील गेले. सकाळी 8-8:30चा सुमार असेल, बाबासाहेब वर्तमानपत्र वाचत बसले होते आणि माझे वडील गेले. वडील जाऊन उभे राहिले. बाबासाहेबांच्या काय लक्षात आलं नाही कोण आले काय गेले. बाबासाहेब वाटतात तेवढे गोंगून गुंतले होते की त्यांनी कोण आले त्यांचं काही भान राहिलं नाही. आणि नंतर मग बाबासाहेबांचं लक्ष गेल्यानंतर तू कोण म्हणून बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना विचारलं. बाबासाहेब म्हणाले माझे वडील म्हणाले मी राजाराम कॉलेजमध्ये शिकतोय आणि मी बेनाडी गावचा विद्यार्थी आहे, माझी हालाकीची परिस्थिती आहे आणि त्यावेळेला PSI लोकांना फौजदार असं म्हणायचे. फौजदाराच्या जागेसाठी काही अर्ज मागवलेले आहेत आणि मला त्या फौजदारच्या जागेसाठी अर्ज करायचा आहे. आपण मला शिफारसपत्र दिलं किंवा मला ती जर नोकरी मिळण्यासाठी मला काहीतरी मार्गदर्शन आपण केलं तर मी आपला उपकृत होईल. बाबासाहेब हसले, म्हणाले ठीक आहे. तो असं कर म्हणाले, मला आणखी 2 महिन्यांनी भेट. मग ठीक आहे म्हणाले वडील, 2 महिन्यांनी मी आपली भेट घे. पुन्हा 2 महिन्यांनी वडिलांनी बाबासाहेबांची भेट घेतली आणि त्यावेळेला मग बाबासाहेब म्हणाले हां अरे तो पोर आहे का तू नोकरीवाला. मग होय म्हणाले. मग म्हणाले तुला फौजदार व्हायचं आहे तर होय बाबा म्हणून. फौजदार म्हणून काय म्हणाले, लोकांना बडवत फिरणार का म्हणाले. बाबासाहेबांचा स्वभावच तसा होता. मग म्हणाले नाही बाबा म्हणाले माझी आर्थिक परिस्थिती अशी आहे तशी आहे, मला काय आता शिक्षण काय मला हे होईल असं वाटत नाही. बाबासाहेब म्हणाले समज तुला मी फौजदाराला पगार दिला तर मी सांगतो ते काम करशील का. माझे वडील म्हणाले होय मी काम करेन. तर म्हणाले मी बहिष्कृत हितकांनी संस्थेतर्फे संघटनेतर्फे धारवाडला मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुरू करत आहे आणि मला एक चांगला निष्ठावान असा मुलगा पाहिजे आणि सुप्रिटेंडेंट म्हणून तू काम करशील का, तुला फौजदार एवढा मी पगार देऊ. वडील म्हणाले काय हरकत नाही, मला कुठलं काम असं नाही, मला आर्थिक व्हावी म्हणून मला नोकरी मिळाली तर बरं होईल. मग वडिलांनी बाबासाहेबांची त्या ठिकाणी नेमणूक केली. बाबासाहेबांची नेमणूक झाली आणि त्यावेळेला 1932 साली बाबासाहेबांना राऊंड टेबल कॉन्फरन्सला इंग्लंडला जायचं होतं आणि 1932 साली बाबासाहेबांनी जायचं असं ठरवलं. परंतु त्यावेळेला अचानक आईसाहेबांची एवढी प्रकृती बिघडली. आईसाहेबांना आपल्या बापूसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना TBचा रोग होता आणि डॉक्टरनी त्यांना सल्ला दिला होता की हवा पालट करावं आणि हवा पालट करण्यासाठी त्यांना इथून कुठेतरी शिफ्ट करून चांगल्या ठिकाणी हवेशीर ठिकाणी त्यांचे जर त्यांना ठेवून जर औषधोपचार केला तर त्यांची प्रकृती सुधारेल. तेव्हा बाबासाहेब खूप काळजीत पडले. अरे मला तर आता इंग्लंडला जाणं आवश्यक आहे, समाज एकीकडं आणि बायको एकीकडं आणि रामाची प्रकृती अशी, तर आता काय करावं अशा विवंचने बाबासाहेब होते. आणि बाबासाहेब जाणार म्हणून बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी माझे वडील मुंबईला त्यावेळी आले होते. आल्यानंतर बाबासाहेब म्हणाले
तू कधी आलास? तर म्हणाले मी आता कालच आलो बाबा. म्हणाले आपण जाणार आहात म्हणून मी भेटायला आलो, आपली भेट घेतली मी जाईन. अरे नाही, माझ्यासमोर एक फार मोठी समस्या निर्माण झालेली आहे, काय करावं मला सुचेना. तर काय म्हणाले, तर असं रमा खूप आजारी आहे आणि तुला माहिती आहे तिचा काय आजार आहे, कसं आहे ते, आणि तू आता काय करावं हे मला सुचेना. मग वडील म्हणाले मी आपल्याला सांगितलं तर पटेल का? तर काय म्हणाले, मी आईसाहेबांना धारवाडला माझ्याकडे घेऊन गेलं तर चालेल का? धारवाडची हवा चांगली आहे, मोकळी आहे आणि तिथं सॅनिटोरियम आहे आणि त्या ठिकाणी आईसाहेबांची औषधोपचाराची चांगली सोय होईल आणि त्यांची प्रकृती सुधारेल. बाबासाहेब म्हणाले माझं काही नाही, पण आपण रमाला विचारूया, ती काय म्हणते बघू. आईसाहेबांना माझ्या वडिलांनी विचारले, आपण आला तर बरं होईल. बाबासाहेब पण आपण निश्चितपणे जातील आणि आम्ही तुमच्या सेवेत कुठली तसोबरीची आम्ही तुमच्या हे करणार नाही आणि आपण माझ्याकडे आला तर फार बरं होईल. आईसाहेबांनी ती मान्य केलं आणि मग आईसाहेबांच्या बरोबर मुकुंदराव, यशवंतराव आणि आईसाहेबांचे भाऊ भिकोजी धोत्रे असे सगळे मिळून शंकरमामा धोत्रे आणि द्रौपदी बाबासाहेबांची भाची असे सगळे मिळून गेले आणि जवळजवळ निप्पाणीला काहीतरी त्यांचा 10 ते 15 दिवस त्यांचा सहवास होता, मुक्काम होता. आणि त्या मुक्कामाच्या पिरियडमध्ये लोकांना ज्या वेळेला कळलं की बाबासाहेबांच्या पत्नी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, लोकांच्या अक्षरशः रांग लागली होती आमच्या घरासमोर. त्यावेळेला फार झोपडी छोटी होती. मग आईसाहेबांची व्यवस्था चांगली व्हावी म्हणून वडिलांनी नगरपालिकेच्या रेस्ट हाऊसमध्ये ही व्यवस्था केली. पण आईसाहेब म्हणाले, आईसाहेब माझ्या वडिलांना मास्तर म्हणायचे, मास्तर तुमचं घर कुठं आहे? आईसाहेब माझे वडील म्हणाले, आई माझं घर म्हणजे फार छोटं आहे, झोपडी आहे, थोडा वेळाची झोपडी आहे आणि तुम्हाला कसं घेऊन जाऊ, मला संकट वाटतोय. तर नाही मला बघायचं आहे म्हणाले. मग आईसाहेब गेल्या, झोपडी बघितली. मग म्हणाले मी त्या सरकारी ह्याच्यात काय राहणार नाही, मी तुमच्या बायकोबरोबर इथंच राहते आणि माझी मुलगीच आहे ती, आणि तुम्ही काय तसंही करू काय. एवढ्या मोठ्या मनाच्या आई त्या ठिकाणी राहिल्या. तिथे राहिल्यानंतर जवळजवळ 15 दिवस तिथे राहिल्या आणि त्यानंतर मग त्या धारवाडला गेल्या. धारवाडला गेल्यानंतर धारवाडच्या वसतिगृहामध्ये त्यावेळेला ग्रँट मिळाली नाही. ग्रँट मिळाली त्यामुळे मुलांची उपासमार होईल त्या चिंतेत माझे वडील होते. आता काय करावं, वडिलांनी खूप प्रयत्न केला इकडून तिकडून पैसे मिळवण्याचं, पण उधारीवरती कोण देत नव्हतं त्यावेळेला. मग आता काय करायचं, बाबासाहेब तर इंग्लंडला गेलेले. मग अगदी काळजीत होते माझे आई वडील, आणि काय झालं ते माझ्या आईला ते सांगत होते. आणि हे सांगत असताना आईसाहेबांच्या कानावरती गोष्ट गेली. आईसाहेबांच्या कानावरती गोष्ट गेल्यानंतर आईसाहेबांनी माझ्या वडिलांना विचारलं, काय मास्तर तुम्ही फार काळजीत दिसता, काय कारण काय? तर म्हणाले, आई असं झालेलं आहे, ग्रँट मिळालं नाही आणि धान्य वगैरे द्यायला वाणी तयार नाही उधारीवरती, आणि बाबा तर गेलेले आहेत. आता एवढं हे कसं काय करायचं हे चिंतेत होतो. तरी पण तुम्ही काय काळजी करू नका, मी काहीतरी व्यवस्था करतो. नाही म्हणाले, तुम्ही काय काळजी करू नका म्हणाले, थांबा म्हणाले जवळ. आईसाहेब गेल्या, आपल्या ट्रंकेतून त्याने आपल्या सोन्याच्या बांगड्या काढल्या. सोन्याच्या बांगड्या करून माझ्या वडिलांच्याकडे दिल्या. म्हणाले, ह्या घाण ठेवा आणि काय जे धान्य लागतं ते मुलांना द्या. मुलांची उपासमार होता कामा नये. जे माझ्या नवऱ्याने जे शैक्षणिक कार्य आरंभलेलं आहे त्याला माझा खारीचा वाटा कसे ना हे लागते, हे मला समाधान वाटते, त्याचा मला अभिमान वाटतो. म्हणून तुम्ही कुठलीही चिंता करू नका, तुम्ही निश्चितपणे हे करा. आणि साहेब आल्यानंतर आपण दागिने सोडून घेऊ शकतो, पण मुलांची उपासमार झाली तर ते मला परत हे होणार नाही आणि माझ्या स्वाभिमानाला ते पटणार नाही.
मग वडिलांनी अक्षरशः डोळ्यात पाणी आणून ते घेतलं आणि मुलांची नट भागवली. अशा आईसाहेबांचं एवढं हे होतं. आणि आईसाहेब अगदी भावाप्रमाणे माझ्या वडिलांना हे करत असत आणि एवढं बहीण भावाचं अगदी घनिष्ठ नातं असं होतं. आणि नंतर आम्ही सगळे वाढत गेलो वयाने. येते 1952 साली बाबासाहेबांची 1936 साली माझ्या वडिलांना बाबासाहेबांनी स्वतंत्र मजदूर पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला उभं केलं. जे 16 आमदार बाबासाहेबांवर निवडून आले त्यामध्ये माझे वडील एक होते. आणि मला अभिमान वाटतो की पहिल्या प्रथम. आणि नंतर मग 1952 साली पुन्हा इलेक्शन सुरू झालं आणि त्यावेळेला बाबासाहेब निपाणीला प्रचारास आले. आणि मला खूप आनंद वाटतोय की मी त्यावेळेला काहीतरी 12 वर्षाचा असेल. आणि मी त्यावेळेला मी आणि माझी बहीण इंदुमती जिनं नागपूरला सुद्धा स्वागत गीत म्हटलं ते बाबासाहेबांचं स्वागत गीत आम्ही दोघांनी निपाणीला म्हटलं. आणि त्यानंतर 1953ला बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना म्हणाले की औरंगाबादला एक मला माणूस पाहिजे आणि माणूस मला विश्वासाचा पाहिजे. एक रजिस्ट्रार तिथं मी नेमला होता पण त्या रजिस्ट्रारनी आर्थिक घपला केल्यामुळं मला फार विवंचना पडलेली आणि संस्था आता उभारायला आलेली आहे. आणि एवढा पैसा त्या माणसाकडे देऊन ते सगळं नियोजन करणं फार मला कठीण चाललं आहे. मी मुंबईला असतो आणि इकडं औरंगाबादला कोण बघणार. तेव्हा तू त्या त्या संस्थेचा कार्यभार रजिस्ट्रार म्हणून तू सांभाळायला हवा. माझे वडील त्यावेळेला तंबाखूचा व्यापार करत होते. देवचंद शेठजी म्हणून देवचंद शहा म्हणून एक प्रसिद्ध व्यापारी तंबाखूचे होते. त्यांच्याबरोबर माझे वडील भागीदार होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या तंबाखूच्या व्यापारासाठी बाबासाहेबांनी वडिलांना 35,000 रुपये दिले त्या काळी. आणि बरेच लोक म्हणजे इन्क्लुडिंग दादासाहेब गायकवाड काही भैयासाहेबांचे वगैरे कान टोचले. म्हणाले अरे कुठला कोण कर्नाटकला वराळे बाबांनी 35,000 त्याला दिले. कसं काय फेडणार आणि काय घेणार बाबासाहेब कसं घेणार आहे. मग बाबासाहेबांच्या कानावरती गेलं. बाबासाहेबांच्या कानावरती सगळ्यांना बोलवलं. भैयासाहेबांना मुकुंदरावांना सगळ्यांना सांगितलं. हे बघ म्हणाले वराळे आहे आणि मी आहे. त्याला मी दिले पैसे त्यांनी माझ्याकडून घेतले. तो मला फेडेल माझे पैसे फेडेल किंवा नाही फेडेल हे माझी सर्वस्वी जबाबदारी आहे. माझ्यावरती माझा वराळेवरती पूर्ण विश्वास आहे. मला 100% खात्री आहे की तो पैसे बी देईल. आणि कर्मदर्शकांना माझ्या वडिलांना त्यावर्षी खूप फायदा झाला. आणि बाबासाहेबांचे पैसे रोख माझ्या वडिलांनी दिले. त्यावेळेला बाबासाहेबांच्या डोळ्यातून पाणी आलं की हे वडील सुद्धा रडायला लागले. मग ते बघून लोकांना सुद्धा वाटलं की वराळेनं आपलं शब्द पाळला. आणि त्यापासून बाबासाहेबांचा एवढा विश्वास बसला की बाबासाहेबांनी मग 1953 साली माझ्या वडिलांची नेमणूक केली. वडील जायला व्यापार चांगला चालू असल्यामुळे वडील जायला तयार झाले नाहीत. पण मग वडिलांनी म्हटले अरे एवढं सगळं करतो कोणासाठी करतो समाजासाठी करतो. तू थोडं समाजासाठी कर. पैसा काय आज उद्या वेळे. पण समजूत घातल्यानंतर माझ्या वडिलांनी ते मान्य केलं आणि ते रजिस्ट्रार म्हणून त्यांनी ती धोरण सांभाळली. आणि 1953ला माझे वडील आणि माझे भाऊ मोठे भाऊ त्या ठिकाणी औरंगाबादला कुकरीमध्ये 2 नंबरचा बंगला बाबासाहेबांनी घेतला होता राहण्यासाठी. त्या ठिकाणी माझे वडील राहत होते. वडील आणि भाऊ. आणि 9 नंबर बंगल्यामध्ये कॉलेज सुरू केलं होतं. मिलिंद त्यावेळेला पीपल्स एज्युकेशन कॉलेज म्हणून होतं. आणि पीपल्स एज्युकेशन कॉलेजच्या प्रिन्सिपल म्हणून MB चिटणीसांची नेमणूक केली होती. मबी चिटणीस. आणि मबी चिटणीसांच्या हाताखाली बरेचसे प्राध्यापक होते चांगले निष्णात. भादी फडके परत तळवटकर सेक्रेटरी होते. पुन्हा ML शहारे MN वानखडे ही सगळी मोठी निष्णात मंडळी त्यावेळेला प्राध्यापक म्हणून होती. आणि असंच एकदा बाबासाहेब कॉलेजमधून असं फिरत असताना एक प्राध्यापक
शिकवत आहेत आणि मुलं दंगा करत आहेत असं दिसलं. बाबासाहेबांना ते एकदम खटकलं. बाबासाहेबांनी त्या प्राध्यापकाला बोलवलं चेंबरमध्ये आणि त्याला टर्मिनेशनचीच नोटीस दिली. काढूनच टाकलं. आणि ते म्हणजे आल्यानंतर बाजूला आमच्या राहत होते आणि असे ते प्राध्यापक होते आणि त्यांची मिसेस वगैरे माझ्या वडिलांना भेटले. म्हणाले असं असं झालंय आणि बाबासाहेबांना ते हे वाटलं. मग बाबासाहेब म्हणाले, माझे वडील म्हणाले ठीक आहे, म्हणाले आपण उद्या जाऊया आणि बाबांना भेटूया, काहीतरी होते का बघूया. बाबासाहेब गेले. माझे वडील बाबासाहेब त्या प्राध्यापकाला घेऊन गेले. त्या प्राध्यापकाला बघितल्यानंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं, अरे मला माहिती आहे तू कशाला आलास. वडिलांना म्हणाले, हा याला घेऊन आलास काय. म्हणाले अरे याला काय शिकवता येत नाही, काय नाही, मुलं दंगा करायला काय करू. म्हणाले तूच सांग. म्हणाले संस्था चालवायची आहे, आपलं म्हणून काय करायचं. ठीक आहे आपला आहे माणूस ते ठीक आहे. बाबासाहेब माझे वडील म्हणाले, बाबा म्हणाले आत्ता कुठं आपली दुसरी पिढी शिकायला लागली, चांगली व्हायला लागली, त्यांना थोडासा अनुभव यायला पाहिजे, त्यांना तर थोडंसं स्थिरावायला पाहिजे. आणि एकदम काय तुम्ही हे म्हटलं तर होणार नाही. ते सगळेच काय तुमच्यासारखे ज्ञानी होऊ शकत नाहीत. आणि बघा तुम्ही विचार करा, दोनच आपले लोक आहेत आणि त्याच्यातल्याने एक केलं तर मी एकच राहते. म्हणाले याला दुसरीकडे कुठं संस्था, आपल्या संस्थेचं जर जागा नाही तर दुसरीकडे कोण घेणार. बाबासाहेब हसले आणि म्हणाले अरे तू मला घातलाच. म्हणाले काय हरकत नाही, पण मी एका आठवड्यात त्याला घेतो, त्यानं पुन्हा मी जाईन त्यावेळेस चांगलं शिकवलं पाहिजे, मी बघणार. ठीक आहे म्हणाले. मग त्याप्रमाणे 8 दिवसांनी बाबासाहेब पुन्हा गेले. त्यांनी फार चांगलं शिकवलं. मग बाबासाहेबांना खूप ते हे वाटलं. मग म्हणाले ठीक आहे, कंटिन्यू केलं. ते नंतर UPSCचे चेअरमन झाले. काय आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांच्या कडून खूप लोक घडले आणि खूप लोकांचं भवितव्य बाबासाहेबांनी घडवलं. आणि अशा बाबासाहेबांचा सहवास आम्हाला लाभला ते आम्हाला खूप आनंद. ज्यावेळेला बाबासाहेब औरंगाबादला यायचे त्यावेळेला रेल्वे हॉटेलमध्ये उतरायचे आणि रेल्वे हॉटेलमध्ये उतरल्यानंतर रोज संध्याकाळी गौतम बुद्धाची प्रार्थना ते करायचे. आणि त्यावेळेला फुलंब्री गाव होतं औरंगाबाद अजूनही आहे. आणि फुलंब्री गावाचे एक मास्टर कृष्णराव हे संगीत दिग्दर्शक आणि गायक चांगले होते. आणि त्यांनी बाबासाहेबांनी त्यांना पाचारण केलं. पाचारण केल्यानंतर बाबासाहेब म्हणाले की मास्टर मला एक पुतळा तुमच्याकडून करून घ्यायचे आहे. मी HMU कंपनीशी करार केलेला आहे आणि काही ग्रामोफोनच्या प्लेटी मला तयार करायच्या आहेत प्रार्थनेच्या, तर तुम्ही मला तयार करून द्याल का. मग मास्टर कृष्णराव फुलंब्रीकरांनी तयार झाले आणि त्यांनी एक बुद्धवंदना तयार केली आणि त्याचे रेकॉर्ड्स बाबासाहेबांनी HMUच्या तयार केल्या होत्या. आणि त्या रेकॉर्ड्स माझ्या भावाकडे दिल्या, मोठ्या भावाकडे, आणि म्हणाले हे पाठ करून तुम्ही सगळे मला रोज संध्याकाळी म्हणून दाखवायचे. आम्ही सगळ्या भावनांनी ते पाठ केलं. आजही मला पाठ आहे, तुम्ही म्हटला तर मी म्हणून दाखवेल. नाही फार मोठी प्रार्थना असते, म्हणजे 10 मिनिटं तरी लागते. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादट्ठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि.
इति पिसो भगवान सम्मा संबुद्धो विचाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरुष धम्म सारथी सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवती बुद्धं जीवितं यावनिपानं शरणं गच्छामि एच बुद्धातीताच एच बुद्धानागता पच्चुपन्ना च बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्ति मे शरणं मञ्जं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सत्यवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देयं पादपशुवरुत्तमं बुद्धे योग करितो दोषो बुद्धो खमतु तं ममं धम्मं जीवितं हा अनेक चरत भिक्कवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय टोकानुकंपाय अर्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं देशेत भिक्कवे धम्मं आदि कल्याणं मजे कल्याणं पर्योसान कल्याणं सार्धं सव्यंजनं केवल परिपुण्यं परिशुद्धं ब्रह्मचर्यं पकासेत सपापसकरणं कुशल सौपसंपदा सचित पर्योदपनम् एतं बुद्धान शासनं बुद्धं चरेस्तु चरितं न तं दुश्चरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योचं पंपि सुत्वं तम्मन् पकाये न पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मन्नष्पमज्जति बुद्धं शरण बाबासाहेबांच्या काळातल्या ह्या चाली हो जबर रेकॉर्ड रूमलाच बसलाय का रेकॉर्डर ते याचे मिळते ते तुम्हाला अजून मिळू शकते त्या रेकॉर्ड्स. तेव्हा अशा तऱ्हेनं हे झालं आणि मबी चिटणीसनी योगी यात्रा नाटक हे नावाचं नाटक बाबासाहेबांनी मबी चिटणीसांना लिहायला लावलं होतं आणि त्याचा प्रयोग बोधी मंडळ म्हणून माझ्या भावानी आणि मबी चिटणीसांच्या सहकार्याने निर्माण केलं होतं आणि त्याचं उद्घाटन बाबासाहेबांच्या तर्फे करायचं ठरलं होतं आणि त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेबांचं एक भाषण पण होतं म्हणजे नागरिकांना उद्देशून. त्यावेळेला द्विभाषिक राज्य घटना अशा तऱ्हेचे बहुभाषिक राज्य घटना अशा तऱ्हेचं हे होतं ते सत्र होतं आणि जवळजवळ ते 2 दिवस सत्र चालू होतं. त्याचं बाबासाहेबांनी करणं बाबासाहेब नंतर थकले होते आणि म्हणाले मला उद्घाटनाला येणं का शक्य होणार नाही आणि तुम्हीच कार्यक्रम आटवून घ्या माईला घेऊन जा पाहिजे तर म्हणाले. पण माझे भाऊ म्हणाले बाबा म्हणाले आता एवढं सगळं झालं आहे तुम्ही एक 5 मिनिटं येऊन बसा म्हणाले. मग बाबासाहेब म्हणाले फक्त 5च मिनिट बसणार म्हणाले 5 मिनिटाच्या वर नाही. ठीक आहे म्हणाले. मग त्यांची बाबासाहेबांची खास व्यवस्था केली आणि मग त्या ठिकाणी योगी यात्रेचं नाटकाचं हे झालं आणि ते नाटक बाबासाहेबांना एवढे 5 मिनिटं बाबासाहेब विसरले त्या नाटकामुळे एवढे हे झाले आणि ते नाटक अगदी चांगल्या तऱ्हेनं पार पडलं आणि अशा तऱ्हेनं बाबासाहेब वारंवार यायचे आणि एकदा असं मिलिंद परिसरामध्ये भटकत असताना बाबासाहेब म्हणाले अरे मी ब्रह्मदेशातून एक बोधिवृक्षाचं झाड आणलेलं आहे मला या ठिकाणी त्याचं वृक्षारोपण करायचं आहे. तर त्या याला माळ्याला बोलव पांडुमाळी म्हणून होते आणि पांडुमाळ्याला बोलवलं मियाजी म्हणून एक हे ते कर्मचारी होते MP चिटणीस माईसाहेब माझे वडील गुंजाजी भाडसाकडे ही सगळी मंडळी जमा झाली आणि बाबासाहेबांनी त्या ठिकाणी एक प्रचंड असं त्या ठिकाणी एक पिंपळाचं झाड लावलं आणि तो आज बोधिवृक्ष फार मोठा व्यापलेला आहे. आपण औरंगाबादला जर गेला तर तो आपल्याला पाहायला मिळेल आणि ज्या बिल्डिंग्स औरंगाबाद परिसरामध्ये झाल्या कॉलेजच्या म्हणा किंवा
वसतिगृहाच्या त्या माझ्या वडिलांच्या देखरेखीखाली झाल्या आणि बाबासाहेबांचं मोठं मोलाचं मार्गदर्शन प्रत्येक वेळेला व्हायचं आणि जवळजवळ 165 एकर बाबासाहेबांना जमीन निजामानं त्यावेळेला दिली शैक्षणिक संस्थेसाठी आणि 5 एकर बेंगलोरला बाबासाहेबांना दिली. चामराज वाडियार मैसूरचे राजे होते त्यांनी शैक्षणिक संस्थेसाठी आणि त्या 165 एकरमध्ये बाबासाहेबांनी आपली संस्था स्थापन केली आणि बाबासाहेबांना बरेचसे श्रीमंत लोक लागले की आमचं नाव द्या हे द्या बिर्ला आले बरेचसे आणि परत मोठे मोठे व्यापारी लोक पण बाबासाहेबांना कुठल्याही धनाडीचं मारवाड्याचं मी नाव देणार नाही. बाबासाहेबांनी मिलिंद हे नाव दिलं. मिलिंद आणि नागसेन. मिलिंद हा राजा होता ग्रीस राजा आणि नागसेन हा भिक्खू होता आणि नागसेन आणि मिलिंदचा संवाद झाला. नागसेन मिलिंदला वाटत होतं की माझ्यासारखा तत्वज्ञानी कोण नाही पण आणि तो देशोदेशी फिरला आणि सगळ्यांना त्यानं ते हे पराभूत केलं परंतु भारतात जो आला त्यावेळेला त्यानं नागसेनाची भेट घेतली आणि नागसेनाने त्याला पराभूत केलं त्यामुळं त्या मिलिंदनं बौद्ध धर्म स्वीकारला अशी कथा होती. बाबासाहेबांनी त्या परिसराला नागसेन असं नाव दिलं आणि कॉलेजला मिलिंद असं नाव दिलं आणि त्यावेळेची घटना होती आणि नंतर मग 1956 साली बाबासाहेबांनी नागपूरला दीक्षा घेतली आणि श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब आणि माईसाहेब उतरले. योगायोगानं मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा त्यांच्या बाजूच्या क्वार्टरमध्ये राहायचं आहे मला. रात्री आम्ही आदल्या रात्रीच आम्ही बाबासाहेबांच्या बरोबर आम्ही राहिलो माईसाहेबांच्या बरोबर तिथंच भोजन वगैरे केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कडेकोट बंदोबस्तामध्ये बाबासाहेबांना दीक्षाभूमीवरती घेऊन गेले आणि व्यासपीठावरती गेल्यानंतर एवढा प्रचंड जनसमुदाय बघून आमचे डोळे विस्फारले. एवढा प्रचंड जनसमुदाय बघून आमचे डोळे विस्फारले. खूप लोक आले होते. बाबासाहेबांनी भिक्खू चंद्रमणीकडून दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांनी एवढ्या प्रचंड समुदायाला स्वतः दीक्षा दिली. चंद्रमणीला द्यायला लावली स्वतः दिली बाबासाहेबांनी आणि बाबासाहेबांनी सांगितलं की हा बुद्धाचा धर्म मी तुम्हाला देत आहे. बुद्धांनी सांगितलंय की कुठल्याही थातुरमातुर गोष्टीवरती विश्वास ठेवू नका. कुठल्याही खोट्या गोष्टीच्या बळी पडू नका. खोटं आमिष दाखवलं तर कोणी त्याच्या बळी पडू नका आणि हा बुद्ध सत्य धर्म आहे. तुम्हाला पटला तर तुम्ही घ्या. मी सांगतोय म्हणून तुम्ही घेऊ नका. त्याचा अभ्यास करा आणि मग तुम्ही घ्या. असंच बुद्धाने तुम्हाला सांगितलेलं आणि बुद्धाने मला पण सांगितलेलं मी मला तो पटलेला आणि मी घेत आहे आणि तुम्ही स्वीकारत का. सगळ्यांनी मग सगळ्यांना दीक्षा दिली बाबासाहेबांनी आणि एवढा मोठा अलोट जनसमुदाय बुद्धमय झाला. आणि बाबासाहेबांनी 1935 साली सांगितलं होतं की मी हिंदू मनाने जन्माला जरी आलो असलो तरी हिंदू मनाने बौद्ध त्यांनी हे केलं. असे बाबासाहेब आमच्या सानिध्यात आले. त्यानंतर मग बाबासाहेब खोबराडे यांच्याकडे गेले चंद्रपूरला दुसऱ्या दिवशी. नंतर मग भारतीय बौद्ध महासभेची हे परिषद नेपाळला होती. नेपाळच्या राजा महेंद्रने बाबासाहेबांना आमंत्रण दिलं. डेलिगेट म्हणून माझे वडील आणि एम बी चिट्टीस गेले आणि डिसेंबर 4ला माझ्या वडिलांना सांगितलं की तू जा औरंगाबादला कोण बघायला कोण नाही. 2 चिठ्ठी दोघेही इकडे आहे आणि तुम्ही जा संस्थेचं बघा आणि मी नंतर 2-4 दिवसात येतो. पण बाबासाहेबांचं 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं दिल्लीमध्ये हे झालं. लगेच वडील येऊन पोचतात तोपर्यंत बाबासाहेबांची खबर मिळाली तर वडील पुन्हा गेले आणि दिल्लीला जाऊन हे झालं. आजही आमचा जिव्हाळ्याचा संबंध आहे आंबेडकर फॅमिलीशी. आजही आम्ही जातो येतो. ते आमच्या घरी येतात. अगदी आपुलकीने प्रकाश आहे माईसाहेब आपले मीराताई ती मुलं सुना बिना सगळे आमचे अगदी कौटुंबिक संबंध आहेत आणि तो जिव्हाळा अजूनही आमच्याच ठेवलेला आहे. आणि माझी आता कन्या प्राध्यापिका आहे प्रिन्सिपल झालेली आहे ती लॉ कॉलेजची. आनंदराज चेअरमन आहेत त्या संस्थेचे आणि पुन्हा आणि 2 कुटुंबाचा आमच्या संबंध आलेला आहे. ही मला अभिमानाची गोष्ट वाटते आणि मला खूप आनंद वाटतो. आणि मी आपल्या बागुल सरांचे खूप मी ऋण मानतो की या ठिकाणी मला त्यांनी पाचारण केलं आणि 2 शब्द बोलण्याची संधी दिली. जय हिंद.
की तुम्हाला आमच्यासारख्या वाचन करून सांगणारा माणूस आणि हे त्याच्यातले माणूस याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आम्ही अभ्यास करून सांगणार तुम्हाला हो. आणि यांनी स्वतः अनुभव रमाईचे जवळ, बाबासाहेबांच्या जवळ, चळवळीतले जवळ, सगळ्याच गोष्टीतले जवळ. कसं वाटलं तुम्हाला आजचा इतिहास? वराळे साहेबांसाठी, ताईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. यानंतर आम्ही एक मिनिट झालं. स्वतःचा अनुभव हा वेगळा असतो. हो. मी दुसरी विनंती अशी करतो की वराळे ताईंनी सुद्धा तुम्ही फार मोठ्या माणसाच्या घरातल्या सुनबाई आहात आणि आता बाबासाहेबांचा वरदहस्त ज्यांना मिळाला त्या डॉक्टर श्रीकांत वराळे यांच्या पत्नी आहात. म्हणून नेमक्या तुमच्या भावना काय वाटतात किंवा काय तुम्ही बोललात तर बरं वाटेल. होते आणि बाबासाहेब लॉ मिनिस्टर असताना त्यांनी बेळगावला भेट दिली आणि त्यावेळेला माझे सासरे पण त्या ठिकाणी जज होते आणि माझ्या सासऱ्यांचा आणि बाबासाहेबांचा सुद्धा संबंध त्यावेळेला आला. हे मला सांगावसाठी पत्नी आहे ती म्हणजे बाबासाहेबांच्या जवळचीच आहे असं म्हणायला काय हरकत नाही. छान आहे माझं ज्या वेळेला लग्न ठरलं त्यावेळेला मी थोडा माईक जवळ माझं ज्या वेळेला लग्न ठरलं यांच्याशी त्यावेळेला मी पुण्याला के मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते आणि त्यावेळेला यांच्याशी लग्न ठरल्यानंतर बाकी काही मला एवढी माहिती नव्हती. पण यांच्या नावाचा आमच्या एरियामध्ये सुद्धा बेळगाव निपाणीला असा इतका दबदबा होता की त्या नावावरती करून मी लग्नाला तयार झाले. आणि मग नंतर मला अगदी असा अनुभव आला मला खूप प्रेम दिलं आणि खूप अगदी म्हणजे खूप आपलंसं केलं. आणखीन एका वेगळ्याच ह्याच्यामध्ये आम्ही खूप अगदी अभिमान वाटतो आणि माझे वडील पण त्या ह्याच्यामधले होते त्या वातावरणात त्यामुळं आमचे लग्न जमलं. नाहीतर हे होते औरंगाबादला शिकायला, मी होते पुण्याला. परंतु आमचे वडील यांचे वडील एका एरियात होते आणि बाबासाहेबांचे हे होते फॉलो होते. त्यामुळं ते आमचं लग्न जमलं आणि मग नंतर मग भरपूर आम्हाला थायलंडमध्ये पण बोलले नाही ते पण शांत मी भाषा आहेत त्या की जेवढा मला बोलते तेवढं ते काही नाही. नंतर मग खूप हे झालं की मलाही बुद्धिस्ट माझं पहिल्यापासून माझ्या आईवडिलांपासून पण मला संस्कार होते. त्यामुळे आम्हाला कुठलीच अडचण आली आणि आमचे संस्कार सारखे असल्यामुळे तेव्हापासून आमच्या घरात तेच बुद्धिस्ट संस्कार आहे. आतापर्यंत आमची मुलंसुद्धा त्याच वातावरणात आहेत आणि त्याच ह्याच्याप्रमाणे ती सोशली पण तेवढीच ॲक्टिव्ह आहेत आणि त्याच पहिल्यापासून संस्कार आणि याचा मला साथ लाभला. काय लागलं तर मग ते आमचे मेहुणे आहेत मामाचा मुलगा ठीक आहे ना. बघा इतके दिवस ते कुठं होते मी कुठं होतो. जर मी थायलंडला गेलो नसतो तिथं जर कार्यक्रम केला नसता तर हे भेटले नसते आणि हे भेटले नसते तर इथं आले नसतं. हा सगळा चळवळीचा भाग आहे आणि बाबासाहेबांनी कसं माणसं जोडली. यानंतर ज्या कुटुंबांना आपण आदर्श बौद्ध कुटुंब दिलेलं आहे त्यातल्या घेऊन छान नीलदोजी माने साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा आहे. यशपालची फोटो घ्या. या ठिकाणी बौद्धाचार्य जनक व चैत्यभूमीचे शिल्पकार भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीवर अभिवादन. भारतीय बौद्ध महासभेच्या संरक्षण
आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या धम्म कार्यास प्रभेन, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव साहेब आंबेडकर यांच्या कार्यास वंदन, वंचित बहुजन तथा प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या कार्यास वंदन. आज या ठिकाणी धम्मरथ या ठिकाणी 15 वर्ष पूर्ण होऊन 16 वर्षामध्ये पदार्पण होत आहे. आणि खरं पाहायला गेलं तर मी एक सामान्य कुटुंबात असताना या ठिकाणी घरामध्ये घर खूप छोटं आहे आणि घर छोटं असताना पण बाबासाहेबांनी सांगितलं होतं शिका, संघटनेवर संघर्ष करा. मी माझं शिक्षण जरी अल्पवयीन असलं तर मी माझ्या मुलींना, एक मुलगी फार्मासिस्ट आहे, एक मुलगी इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग आहे, ती MBA पास झालेली आता, ती फर्स्ट क्लासमध्ये पास झालेली. तिसरी मुलगी डॉक्टरसाठी नांदेडला या ठिकाणी आहे. BMS 20 मार्कांना MBBS ला नंबर लागला असता पण 20 मार्क कमी असल्यामुळे BMS ला त्या ठिकाणी नंबर घेतला आणि आज ती MBA पास झाली, फर्स्ट क्लासमध्ये पास झाली आहे. फर्स्ट क्लासमध्ये पास झाला मुलगा आहे छोटा, तो 12वीला आहे तो. आणि मी शिक्षण घेत असताना बाबासाहेबांनी सांगितलेलं होतं तो जोपर्यंत तुम्ही धम्माशी नातं जुळत नाहीये तोपर्यंत तुमची कधी प्रगती होणार नाहीये. खरं पाहायला गेलं तर आज मी जे बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक पुणे जिल्ह्याचा उपाध्यक्ष संस्कार सचिव आहे आणि मी समता सैनिक दलाचा युनिट लीडर म्हणून काम करतो. ज्यावेळेस अंगावरचे ड्रेस चढतो ना सर, हा समता सैनिक दलाचा ज्यावेळेस भीमा कोरेगाव असू द्या किंवा कुठलाही कार्यक्रम असू द्या, ठिकाणी अक्षरशः 56 इंची छाती होती तयार, म्हणतात ना 56 इंची छाती तयार होत, भुकती एवढे मोठे. आणि 12 तास 16 तास आम्ही त्या ठिकाणी ड्युटी करत असताना अजिबात आम्हाला थकवा मात्र जाणवत नाही. माझं वर्ष 55 आहे, अजूनही मी 15 ते 16 तास त्या ठिकाणी ड्युटी देत असतो. हे कुणाचं काम आहे? बाबासाहेबांचं काम. म्हणतात ना, हा ध्येय जर झिजला नसता तर हा ध्येय सजला नसता, तर हा ध्येय झिजला म्हणून हा ध्येय सजला. हा ध्येय जर झिजला नसता तर हा ध्येय कुठंतरी पाटलाच्या चाकरीवरती काम करत करत तिथंच विजला असता. म्हणून हा ध्येय सजला, म्हणून हा ध्येय झिजला, म्हणून हा ध्येय सजला, म्हणून मी तुमच्या समोर बोलत आहे. आणि खरं पाहायला गेलं तर बाबू सरांनी पिंपरी चिंचवडमध्ये ह्याच्यामध्ये कितीतरी माणसं असतील, त्यांनी माझं नाव आणि माझ्या पत्नीचं नाव या ठिकाणी बौद्ध संस्कार पुरस्कार मला सन्मान केलेला आहे. खरंच गुरु पाहायला गेलं तर गुरुजींचा जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बरं बघा, चांगलं जर काम करत असेल ना तर लोकांचा अपमान सहन करावा लागतो. बघा, बोराट्याच्या झाडाला आणि आंब्याच्या झाडाला फरक आहे का नाही? दगड कुठं मारतात? आंब्याच्या झाडाला. हे मंडळी येतात, चांगलं काम करतात. आता वराळे मामांचं ऐकलं, सरांचं ऐकलं, ते त्यांचे ते पुत्र आहेत, पण त्यांचा तो अनुभव सांगितला अक्षरशः माझ्या अंगात डोळ्यात, मागाशी मी ते बसलो होतो, डोळ्यातून माझ्या पाणी आलेलं होतं. हो, चिरंजीव, हो ना. हा म्हणजे असं ऐकताना आपल्याला वाटतं जर आपण बाबासाहेबांना पाहिलं नाहीये. बघा, आपण बाबासाहेबांना पाहिलं नाहीये, यशवंतराव पाहिलं नाहीये, परंतु त्यांच्या घराण्याशी म्हणजे भीमराव साहेब आंबेडकर असू द्या, आनंद आंबेडकर असू द्या किंवा प्रकाश आंबेडकर असू द्या, यांच्याबरोबर आपल्याला काम करण्याची संधी मिळालेली आहे आणि त्या संधीचं आपण मी सोनं केलेलं आहे असं मला वाटतं. माझं जीवनाचं काहीतरी सार्थक झालेलं आहे असं मला वाटतं. आणि हे फक्त आणि फक्त कुठं घडतं? भारतीय बौद्ध महासभेमध्ये घडतं. इथं भारतीय बौद्ध महासभा काय आहे? इथं माणसाला माणूस बनवता कारखाना आहे. कुणी पण यावं, इथं शुद्ध होऊन जावं. आणि खरं तर बोलण्यासारखं भरपूर आहे, परंतु या ठिकाणी वेळ कमी असल्यावर थोडं सरांनी सांगितलं थोडंच बोला. खरंच सांगतो, मी अक्षरशः अतिशय आनंद आहे आणि आनंद असल्यामुळे ते सगळं श्रेय बाबू सरांकडे जातं. सरांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं. मार्गदर्शन दिल्यानंतर आम्ही अकोट शाखेवरती अध्यक्ष होतो. अध्यक्ष म्हणून पिंपरी चिंचवड शहरात आलो. शहरावर परत जिल्ह्याचा संस्कार उपाध्यक्ष होतो. परत दुसऱ्यांदा पण निवड झाली. आता जिल्ह्याचा संस्कार सचिव म्हणून मी काम करत आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. या ठिकाणी थांबतो. नवोबोधाय जय भीम. आणि खरं पाहायला गेलं तर श्रीकांत वराळे सरांचं माई माता सावित्री या महामानच्या पूज्य विचारणा प्रतिमेला त्रिवार वंदन. त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा, राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष, त्याचप्रमाणे समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतजी आंबेडकर साहेब यांच्याही धम्म कार्याला त्रिवार वंदन करून आणि ज्यांच्या अथक प्रयत्नाने गेल्या 16 वर्ष हा धम्मरथ धम्मभूमी ते नागपूर अविरतपणे या ठिकाणी
जे घडवून आणतात ते राष्ट्रीय प्रबोधनकार प्राध्यापक दिबा बागुल सर. तसं पाहिलं तर ते धम्म चळवळीचे बुलंद तोपच म्हणावं लागेल, कारण त्यांच्या आवाजाने सर्वजण आपण प्रभावित होत असतो. त्यांच्या वाणीमध्ये माणसं जोडण्याची एक उत्तम असं वक्तृत्व आहे. म्हणून सरांनी हे काम केलेलं आहे की आज खऱ्या अर्थाने आम्हाला सरांनी म्हणले भाग्य नाही, पण आता आम्ही श्रेष्ठच म्हणावं लागेल की त्यांच्या माध्यमातून आज बाबासाहेबांच्या सहवासात जे वराळे मामा, पूजनीय वराळे मामा यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत वराळे साहेब यांच्या हस्ते मला या ठिकाणी पुरस्कार मिळाला. म्हणून या ठिकाणी आमच्या जीवनाचं सार्थक झालं. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी याचं श्रेय आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक दिबा बागुल सर यांनाच जातं. खूप बोलण्यासारखं आहे. मी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्ह्याचा जिल्हा सचिव म्हणून काम करत आहे आणि भारतीय बौद्ध महासभा 2005 पासून मी काम करत असून या गावागावात तळागाळापर्यंत जाण्यासाठी आम्ही भारतीय बौद्ध महासभा प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष संस्कार उपाध्यक्ष आदरणीय मोहनजी रोकडे साहेब सुद्धा या आजच्या या प्रसंगी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्यापासून आम्ही सुद्धा काम करत आहोत. आपण सर आज एवढा मोठा कार्यक्रम घेत आहोत आणि भविष्यामध्ये हा अजून याला गती येणार आहे. म्हणून या ठिकाणी थोडस सांगता येईल, माणसाशी माणूस जोडला, माणसाशी माणूस जोडला, हा धम्म अभियान घडला. मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्ही स्वतः अनुभवा. धन्यवाद. एक मिनिट हा फोटो घे रे बाबा. ये तिघे एकत्र एक. तत्पूर्वी या ठिकाणी फार ऍक्टिव्ह व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर धम्मरथाचं पूर्ण जय भीम. हा जो आज आदर्श पुरस्कार मला भेटलेला आहे तो मी खूप म्हणजे मला आनंद होत आहे की 1954 साली जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही भगवान बुद्धांची मूर्ती आली, मूर्ती भेट दिलेली होती, ती देवरोडला बसवण्यासाठी इथल्या जे स्थानिक होते तर त्याच्यामध्ये माझे आजोबा पण होते आणि माझ्या आजोबांची ह्या विहारासाठी म्हणजे त्यावेळेस पहिली देणगी होती विहार बांधण्यासाठी. आणि ते नेहमी सांगायचे की बाबासाहेब इथे येऊन गेले, रंगूनमधून मूर्ती भेट दिलेली आहे. आणि जेव्हा बाबासाहेबांनी धर्मांतर केलं तर बाबासाहेबांचं कार्य आपल्याला जे काही थोडंफार समजलं असेल, इतिहास समजला असेल, तो आपल्याला पुढे नेता आला पाहिजे. ह्या पद्धतीनेच आपण असं राहिलं पाहिजे. तेव्हापासून माझ्यावरती जे बौद्ध संस्कार आहेत ते आजपर्यंत आहे. जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत मला जे काय बाबासाहेबांचं कार्य पुढे नेता येईल तर मी प्रयत्न करत असते. मी त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आता धम्मचारींच्या प्रोसेसमध्ये आहे आणि प्रयत्न करत आहे. आज मी बाबासाहेबांचे जे मान्यवर आहेत, निकटवर्ती आहेत, त्यांचं भाषण मी ऐकून खूप अजूनच म्हणजे भाग्य समजते की मला ते जवळून ऐकायला भेटलं आणि अनुभवायला पण सांगता येईल आता इतर लोकांना पण. इतकं छान म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे हे मी माझं भाग्य समजते. आणि आदर्श पुरस्कार मला जो काही भेटलेला आहे सर्वच मान्यवरांचं मी धन्यवाद करते आणि माझ्या अष्टगे कुटुंबांतर्फे सर्वांचं पुण्यानुमोदन करते आणि तेच थांबते. जय भीम. तकरीबन 4-5 चीफ ऑफ द आर्मी स्टाफ, एक एअरफोर्स, नेव्ही आणि थर्डसेना या तीनाचा अध्यक्ष. तर अशाचे माझे संबंध म्हणजे ज्या टायमाला अर्जुन टँक मद्रास आवाडीमध्ये बनत होता तर त्या टायमाला मी पासिंग पिरियडसाठी तिथं मद्रासला जवळ 7 वर्ष नियुक्ती माझी झाली होती. तर त्याच्या माध्यमातून जे आहे ते काम जे देशासाठी होतं आणि अशा माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जसं जसं मला सांगितलं त्याप्रमाणे मी करत गेलो. म्हणून त्याचं मला खूप म्हणजे चांगला मला हे मिळालेलं मार्ग मिळालेला आहे आणि माझी भरपूर त्याच्यामुळे उन्नती झालेली आहे.
तर मी फक्त सांगायचं मला महत्वाचं एवढंच होतं की आता इथून पुढं जे आपल्या मेन अतिथीच्या हस्ते झेंडा दाखवून मार्गस्थ रथाला केलं जाईल. तर इथून पुढचा जो प्रवास आहे आपला बिलकुल शिस्तबद्ध पद्धतीनुसार आहे ते आपल्याला चालायचा आहे. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं